शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत संपूर्ण भारतात 100 सरकारी रुग्णालय डिजिटल करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। या हॉस्पिटलमधून पेपरलेस कामकाज केले जाणार आहे। यासाठी केंद्रीय आयुष्यमान मंत्रालयाने राज्यातील 10 रुग्णालयांची निवड केली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन केले होतं। या योजनेमधून प्रत्येक व्यक्तीला एक युनिट हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे। हे कार्ड पूर्णपणे आधार कार्ड सारखं डिजिटल असणार आहे। हेल्थ कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची संपूर्ण माहिती समाविष्ट केली जाणार आहे। शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महापालिका स्तरावर मासिक रँकिंग दिले जाते। हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून या निर्देशकानुसार आरोग्य सेवेच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावे यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रँकिंग दिले जाते। रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो। परंतु या रँकिंगचा मूळ उद्देश लक्षात न घेता मला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे पत्राद्वारे केला। फोन करून सतत त्रास देऊन एका 17 वर्षीय मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अंश रत्नपारखी व त्यांची आई अशा 2 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झालाय। झेनिया स्वप्नील बागुल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। फिर्यादीची मुलगी दिशा स्वप्नील बागुल हिने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। तिला आरोपींनी फोन करून वेळोवेळी त्रास दिला। त्याच्या त्रासाला कंटाळून दिशाने आत्महत्या केली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। अपघातात जखमी झालेल्या तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली। सुप्रिया अण्णासाहेब भालेराव असे मृत झालेल्या तरुणीचं नाव असून MIDC पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील स्काय ब्रिज सोसायटीच्या गेटजवळ उभ्या असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरील आलेल्या दोघांनी 5 तोळ्याचे 82,500 रुपये किमतीचे गंठण हिसकावले। ही घटना मंगळवारी रोजी सायंकाळी घडली। या प्रकरणी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय। जयश्री अमृतलाल कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।